नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता ह्या सोयान 17 तुरीला काल परवा 2 दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे आणि भरगच्च फुलावर असलेली तूर आपण पाहू शकता. कशा प्रकारचं कुठे फुलगळ झाली का हे पण मी आपणाला आवर्जून दाखवू इच्छितो. तर पाहू शकता कशा प्रकारचं मुळ्या 10 फूटमध्ये असलेली लागवड 2 ओळीमधील आणि कशा प्रकारच्या मुळ्या ह्या तुरीच्या पूर्णपणे 2 ओळीच्या मधामध्ये मी दाखवू इच्छितो की कशा प्रकारच्या मुळ्यांचं जायवट एकमेकांना टच झालेला आहे. यावरून लक्षात येते की ह्या तुरीला किती जायवट पकडलेला आहे. आणि अशा प्रकारची ही भरगच्च असलेली फुलावर जवळपास 40% फुलमध्ये हे तूर कन्वर्ट झालेली आहे माझ्या मते. कारण फूल अजून भरपूर प्रमाणे फूल फुटायचं आहे, त्याच्यामुळे माझ्या मते 35 ते 40%च ही तूर फुटलेली आहे. आणि या तुरीला एवढ्या मुळ्या आहे की ह्या तुरीला कमी पाण्यात पण चांगल्या प्रकारचं हे आता माझं पहिलंच पाणी मी एक सरी पद्धतीने दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे माझी तूर सोयान 17 कशा प्रकारची शेंगा कन्वर्ट करत आहे हे आपणाला दाखवू इच्छितो. अशा प्रकारचे बार शेंगा 1 महिन्यामध्ये फूल उमलल्यापासून 1 महिन्यामध्ये पूर्णपणे तूर भरून काढण्यास येते. हे माझा अनुभव मी आपणाला सांगू इच्छितो. सुरुवातीला याला फुले लेट येतात, पण जे आलेलं फूल पूर्ण हे शेंगात कन्वर्ट करते. ह्या तुरीचा विशेष आहे. खूप काही शेतकऱ्यांनी माझी तूर बघितलेली आहे आणि मी परत आपणाला दाखवू इच्छितो कशा प्रकारच्या शेंगा पकडलेल्या आहे, कशा प्रकारचं चरपट अवस्थेमध्ये तूर आहे. आणि एवढा फास्ट फूल लगेच शेंग 1 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस करून ही तूर काढण्यात येते. सुरुवातीला जरी लेट दिसत असेल, पण योग्य नियोजन जर केलं, योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन, पाणी वगैरे फवारणीचं सर्व व्यवस्थापन जर योग्य रीतीने केलं तर ही तूर फुलापासून 1 महिन्यातच काढण्यात येते. माझा अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. काही शेतकऱ्यांनी, जे नवीन शेतकरी होते, त्यांनी माझी शेती पाहिलेली आहे आणि त्यांनी माझे शेत पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना दाखवू इच्छितो. त्याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की ही पेरूच्या साईडली असलेली माझी तूर 8 दिवसापूर्वी कशी होती आणि आज 11 डिसेंबर रोजी कशा प्रकारची शेंगांनी चरपट पकडलेला आहे, कुठे फुटलेले आहे. अशा प्रकारची तूर मी आपणास दाखवित आहे. धन्यवाद.